भाषा डायरेक्ट म्हणणं, आमकी याच्या घरात घुसली, त्याच्या घरात घुसली. मी घुसली म्हणलो काय? तुम्ही जे प्रश्न विचारले मी म्हणलं त्याच्या दुसऱ्याच्या घरात घुसली, असं नाही. मी जे बोलतो ते नेत्याला बोलतो, आया बहिणीवर बोललो नाही ना. त्यांच्या अशी पळून गेली आणि घरात घुसली, ही भाषा नाही करत आम्ही. लेखी बळीला कोणाच्याच ओबीसीच्या दुखवलं नाही आम्ही कधी, कधीच नाही. माणसाला नेत्याला तर बोलणारच ना. हेही कित्येक वेळेस बोलले मला, माझ्या समाजाला पण उत्तर दिलं की मी त्याच्यावर. दाखवा तुम्हीच बाईट आहेत का नाही तुमच्याकडं. ते कित्येक वेळेस तरी बोलले, असाचे तसाचे, कित्येक तरी, काही काही न सांगण्यासारखं सुद्धा आहे. माझ्यावर बोलले. पण तुम्ही आता लेखी भाषेवर बोलणार असलात, आता सुट्टी नसती, आता सुट्टी नसती. कारण म्हणून मी जरी माझ्याकडून एक वेळा वक्तव्य केलं त्याबद्दल मी खेद व्यक्त करतोय. माझ्या माता माऊल्यांचा अवमान होत असेल तर आम्ही कधी कानाला धरून माफी येणाऱ्या काळात मागू. परंतु गेल्या 3 वर्षापासून मनोज जरांगे आमच्या वंजारी समाजाला विषयी गलिच्छ भाषेत बोलले, आमच्या माळी समाजाविषयी बोलले, आमच्या धनगर समाजाविषयी बोलले, आमच्या राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री महोदयांच्या कुटुंबाविषयी बोलले, ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याविषयी बोलले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्र्यांचे वडील काढण्याची भाषा केली. मग त्यावेळी मनोज जरांगेला आपण कधी जाब विचारणार आहात, मनोज जरांगेकडून कधी माफी मागणार आहात, हा सुद्धा माझा राज्यातील ट्रोलर्स, मनोज जरांगे समर्थक आणि विशेषतः राज्यातील माझ्या भगिनी शिवकन्या, जेवढ्या महाराष्ट्रातल्या शिवकन्या आहेत जे मला प्रश्न विचारतात त्यांना माझा प्रश्न आहे. आणि कालपासून म्हणजे आज पाहिलं मी, मला काही लोकांनी सांगितलं की माझ्या मुलीला कुठेतरी त्यामध्ये फोटो व्हायरल करून ट्रोल करण्याचा प्रयत्न केला जातोय. तो चूक माझी आहे, मला ट्रोल केलं मला त्याचं काही वाटणार नाही. परंतु माझ्या मुलीला तुम्ही ट्रोल करताय, तुम्ही शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचे वारस म्हणून घेता. अरे, आणि तुम्ही जर असं मुलींच्या बाबतीत जर असे फोटो व्हायरल करून करत असताल तर मग मनोज जरांगेच्या बाबतीत तुम्ही कसे शांत आहात? मनोज जरांगेकडून कधी तुम्ही फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराच्या आहात, शिवाजी महाराजांच्या विचाराच्या आहात म्हणून घेता, मग मनोज जरांगेकडून कधी माफी मागून घेता? हे बघा, मी फुले शाहू आंबेडकरांचा, अण्णाभाऊ साठेंचा, महात्मा बसवेश्वरांचा विचारांचा वारसदार म्हणून मी मोठ्या मनाने मनोज जरांगे ज्या दिवशी माफी मागतील, आमच्या वंजाऱ्याची माफी मागतील, धनगराची मागतील, माळ्याची मागतील, आमच्या मुख्यमंत्री महोदयांची मागतील, आमच्या बावनकुळे साहेबांची मागतील, एकनाथ शिंदे साहेबांची मागतील, अनेक मंत्र्यांचे आई वडील काढले त्यांची माफी मागतील, त्यावेळी काही क्षणाच्या मी माझी मोठ्या मनाने कानाला धरून माफी मागल. परंतु ज्या मी पुण्यातून बोलून गेलोय त्याचा मला अत्यंत खेद आहे. बोलण्याची माझा कुठलाही मानसिकता नव्हती, बोलण्याच्या ओघात मी बोलून गेलो. त्याबद्दल माझ्या राज्यातील बहिणीनं कुठेतरी मला पदरात घ्यावं आणि कुठेतरी हे समजावून घ्यावं. परंतु मनोज जरांगेच्या बाबतीत सुद्धा आपण मला जसं ट्रोल केलं तसं मनोज जरांगेला सुद्धा केलं पाहिजे. आणि येणाऱ्या काळात मनोज जरांगेने माफी मागितली, मी कानाला धरून माफी मागल. आणि येणाऱ्या काळात माझ्या भगिनीविषयी माझ्याकडून कधीही अपशब्द निघणार नाहीत आणि निघण्याचा माझ्याकडून प्रश्नही नाही, आजपर्यंत सुद्धा निघले नाहीत असं माझं मी वारंवार सांगतोय. परंतु मनोज जरांगेला माझा मूळ तुम्हाला प्रश्न आहे की मनोज जरांगेला तुम्ही कधी ट्रोल करणार आहात, मनोज जरांगेला कधी जाब विचारणार आहात आणि मनोज जरांगेकडून कधी माफी मागणार आहात? त्याच्या काही क्षणात मी माझी माफी मागायला तयार आहे. परंतु मी आता खेद व्यक्त करतो आणि थांबतो.